हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी एका टेक्निकल विषयावर हा व्लॉग घेऊन आलेले आहे, जे की मागच्या काही महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्यामध्ये मला कमेंट आलेली की तुम्ही म्हणजे फ्रेशरसाठी सध्या कोणते कोर्सेस करावे किंवा काय सजेस्ट कराल. तर त्यावरच मी आज एक हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर ओव्हरऑल मी माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार तुम्हाला म्हणजे कोर्सेस सजेस्ट करेल. म्हणजे 100% असंही नाही की तुम्ही तेच करायला पाहिजे, पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार मी तुम्हाला सजेस्ट करेल. तर आता सगळ्यांना माहिती आहे की मार्केटमध्ये AI ला खूप जास्त स्कोप आहे. जसं की आपण पाहू शकता, ChatGPT किंवा Copilot किंवा क्लॉड वगैरे असे जे प्लॅटफॉर्म आहेत, हे जास्त मार्केटमध्ये चालू आहेत आणि ते म्हणजे कंपनीमध्ये पण आपण यूज करतो किंवा डे टू डे लाईफमध्ये पण आपण खूप जास्त यूज करतो. तर त्यावरूनच म्हणजे मला असं वाटतं की सध्या AI किंवा असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्यावर तुम्ही म्हणजे जर कोणता कोर्स वगैरे केला किंवा त्यावर तुम्ही जर म्हणजे फ्रेशर असाल, तर तुम्हाला ऑप्शन असतात किंवा चॉईस असते की तुम्ही मग कशामध्ये करिअर करायचं किंवा काय हे तुम्ही डिसाईड करू शकता. तर त्यामध्ये करिअर केलेलं हे जास्त फायदेशीर असेल असं मला वाटतं. की जेव्हा आम्ही म्हणजे पास आऊट झालो किंवा जेव्हा आम्हाला करिअर फायनलाइज करायचं होतं, त्यावेळी एवढे ऑप्शन नव्हते किंवा त्यावेळी AIचं असं काही नव्हतं किंवा म्हणजे माहिती पण नव्हतं की काय ट्रेंडिंगला आहे किंवा कशामध्ये आपण करिअर करायला पाहिजे. तर त्यावेळी त्यावेळी सगळे म्हणजे मोस्ट प्रोबेबली मुलं असं करायचे की आपण चला जावामध्ये करिअर करू किंवा पायथनमध्ये करू किंवा म्हणजे HTML करू, असं डेटाबेसमध्ये करू, असं होतं. तर एकाने केलं तर सगळे तसंच करायचे असं होतं. पण आता तसं नाही आहे. आता मुलांना म्हणजे जेव्हा शिकत असतात किंवा कॉलेजमध्ये असतात तेव्हा सगळ्या गोष्टी माहिती असतात की सध्या काय चालू आहे मार्केटमध्ये किंवा काय. तर आपण म्हणजे जर मी सजेस्ट करेल तर AIशी रिलेटेड, जसे की तुम्हाला जर तुम्ही पायथन लँग्वेज पण चूज करू शकता. पायथनमध्ये जसं की मशीन लर्निंग वगैरे, तर तुम्ही ते करू शकता पायथनमध्ये पण. किंवा AI एजंट्स किंवा एजंटिक AI, क्लाउड किंवा असे म्हणजे अजून त्याच्याशी रिलेटेड जे आहेत ते भरपूर असे कोर्सेस आहेत जे तुम्ही करू शकतात. तसंच रोबोटिक्स किंवा जनरेटिव्ह AI, हे तुम्ही म्हणजे सायबर सिक्युरिटी हा पण चांगला ऑप्शन आहे. तर यामध्ये पण तुम्ही एखादा कोर्स वगैरे करून म्हणजे जॉईन होऊ शकता. जसं की आपण जावामध्ये करिअर करा, .NETमध्ये करा किंवा डेटाबेसमध्ये करा किंवा फ्रंट एंड साईडला आपण जसे की अँग्युलर किंवा म्हणजे अजून दुसरं HTML वगैरे ह्याच्यामध्ये. हे तर नॉर्मल झालं, पण जर आत्ताच्या मार्केटनुसार जर तुम्ही बघत असाल तर डेटा सायन्स वगैरे किंवा डेटा ॲनालिस्ट हे जास्त सध्या म्हणजे याला जास्त स्कोप आहे. तर तुम्ही त्यामध्ये करिअर ऑप्शन पाहू शकता, म्हणजे विचार करू शकता जर करायचं असेल तर. आणि जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल देते की माझी फर्स्ट कंपनीमध्ये मी होते एक्झावेअरला. तर त्या कंपनीमध्ये मी जॉईन केलं ॲज अ फ्रेशर म्हणून. तर तिथे मला त्यांनी घेतलं होतं .NET आणि अँग्युलरसाठी. तर तिथे अँग्युलर 2 व्हर्जन त्या कंपनीमध्ये यूज करायचो. म्हणजे ज्या प्रोजेक्टमध्ये मी होती त्या प्रोजेक्टमध्ये अँग्युलर 2 यूज करायचो. तर माझं म्हणजे मी अँग्युलर 2 पासून स्टार्ट केलेलं आहे आणि तिथे ASP.NET यूज करायचे. तर आता त्यानंतर मग मी कंपन्या स्विच करत करत आता करंट ज्या सिच्युएशनला आहे इथे .NET कोर यूज करतात आणि अँग्युलर 22 यूज करतात. तर तुम्ही हा डिफरन्स पाहू शकता की मी स्टार्टिंग कुठून केली होती आणि आता सध्या मी कशावर काम करत आहे. तर म्हणजे आपलं स्वतःला अपग्रेड करणं किंवा अपडेट करणं हे खूप जास्त गरजेचं आहे आत्ता. तर म्हणजे असं नाही की आता मला 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे आणि मग मला आता काही शिकण्याची गरज नाही आहे किंवा मला नवीन कोणत्या गोष्टी म्हणजे किंवा माझे स्किल्स अपग्रेड करण्याची गरज नाही आहे, असं नाही. म्हणजे आपण जोपर्यंत आपण करिअर करू किंवा जोपर्यंत आपण म्हणजे जॉब करत राहू तोपर्यंत आपल्याला म्हणजे नवीन काहीतरी शिकत राहावंच लागणार आहे. कारण तुम्ही पाहू शकता की आता जेव्हा मी पासआउट झाले 2015 साली, त्यावेळी माझं जे म्हणजे सिलेबस होता किंवा
त्यावेळी म्हणजे ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्यामध्ये आणि आत्ताच्या ज्या टेक्निकल थिंग्स आहेत त्यामध्ये खूप जास्त फरक आहे. म्हणजे त्यावेळी जे कॉलेजला शिकवायचे त्याच्या म्हणजे आपल्याला जेव्हा 10% शिकवत नसेल ते इथं एवढ्या प्रमाणामध्ये आता शिकवलं जाते. म्हणजे जे नवीन स्टुडंट किंवा नवीन जे मुलं येत आहेत याच्यामध्ये कंपनीमध्ये किंवा काय, तर त्या मुलांना एवढं जास्त नॉलेज आहे ना की म्हणजे आपल्याला आता 10 वर्षाचा एक एम्प्लॉई आणि त्याच्या शेजारी जर 2-3 वर्षाचा एम्प्लॉई ठेवला तर दोघांचं पण नॉलेज सेम लेवलला आहे. तर आपण पाहू शकता की म्हणजे की स्वतःला अपग्रेड करण्याची किती जास्त गरज आहे. तर कंपनी पण हा विचार करते की जर 3 वर्ष एक्सपिरियन्सवाला आणि 10 वर्ष एक्सपिरियन्सवाला जर सेम वर्क करताय किंवा सेम त्यांचं नॉलेज किंवा थिंकिंग पॉवर सेम आहे, तर तुम्ही जास्त पॅकेज देऊन 10 वर्षाचा जो एम्प्लॉय आहे त्याला का म्हणजे ठेवणार कंपनीमध्ये. तर ऑब्वियसली हा विचार कोणी पण करणार की कमी पैशामध्ये किंवा कमी पेमेंटमध्ये जर तुम्हाला त्याच लेवलचं काम करणारा जर एम्प्लॉई किंवा जो रिसोर्स भेटत असेल तर तुम्ही जास्त पेमेंट देऊन का म्हणजे दुसऱ्या रिसोर्सला तिथे ठेवणार. तर तेच म्हणजे असं आहे की आपण जरी आपल्या कॉलेज लाईफमध्ये किंवा कॉलेज टाईमला त्या लेवलपर्यंतचं नॉलेज किंवा सिलेबस तसा नसेल जो की आत्ता आहे, तर आपण आपलं स्वतःला आता अपग्रेड करू शकतो की आता ठीक आहे त्यावेळी AI नव्हतं पण आता AI मार्केटमध्ये आहे, तर आपण त्याच्याशी रिलेटेड कोर्स करू शकतो किंवा युडेमीज किंवा यूट्यूब ह्यावर आपण व्हिडिओज बघू शकता आणि आपण स्वतः पण थोडं नॉलेज त्यावर गेन करू शकतो किंवा म्हणजे जर रिक्वायरमेंट आली तर तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी किंवा त्या गोष्टीवर पण म्हणजे वर्क करू शकता. अशी पण सिच्युएशन आली तर त्यासाठी स्वतःला अपग्रेड करणं किंवा नवीन ज्या टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येत आहेत त्याच्याशी म्हणजे मॅच करणं हे खूप जास्त गरजेचं आहे आता. तर मला असं वाटतं की सध्या मार्केटमध्ये हे चालू आहे, AI जास्त मार्केटमध्ये ट्रेंडिंगला आहे. तर तुम्ही त्यावरच एखादा कोर्स करून जर जॉईन झाले की फ्रेशरला खूप जास्त अपॉर्च्युनिटीज असतात. म्हणजे की तुम्हाला त्या पॉईंटला तुम्ही डिसाईड करू शकता की मला ह्यामध्येच करिअर करायचं आहे किंवा मला हा कोर्स करायचा आहे. एकदा फ्रेशर लेवल म्हणजे एक्सपिरियन्स लेवलला तुम्ही गेले, 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला किंवा 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला, तर त्या लेवलला तुम्हाला ऑप्शन नसतो की आता ठीक आहे की ऑप्शन असतात पण ते जास्त बेनिफिशियल नसतं असं मला वाटतं. की तुम्ही 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे, मग तुम्हाला आता वाटते म्हणजे आता तुम्ही .NETवर काम करत आहे, जसं की मी .NETवर काम करते आता आणि मला आता वाटायला लागलं की अरे यार मार्केटमध्ये तर डेटा सायन्स, डेटा ॲनालिस्ट चालू आहे, तर मग मी ते स्विच करू, हे काम सोडून देऊ म्हणजे इथे याच्याशी रिलेटेड याच्यावर काम नको करायला, आता आपण डेटा सायन्स, डेटा ॲनालिस्टवर काम करू. तर ते कितपर्यंत म्हणजे त्या लेवलला मला ते ॲडॅप्ट पण होणार नाही लवकर आणि ॲडॅप्ट जरी झालं तरी मग ते असं वाटतं की ह्यामध्ये इतका एक्सपिरियन्स झाला आता याच्यामध्ये फ्रेशर, मग ते थोडं मग असं कुठंतरी असं वाटतं की यार त्या टाईमला जर हे असतं तर आपण हेच केलं असतं असं. म्हणजे तर आता जे फ्रेशर आता या स्टेजला फ्रेशर आहेत त्यांनी हा विचार म्हणजे नक्की करा की या AI वर सध्या मार्केट जास्त आहे, तर आपण ह्याच्यामध्येच करिअर करूया का किंवा ह्याच्यामध्ये करिअर केलं तर ते किती बेनिफिशियल राहील, हे लॉंग लास्टिंग आहे का किंवा म्हणजे कशामध्ये करायला पाहिजे. तर थोडे म्हणजे तुम्ही सर्च करा किंवा जे एक्सपिरियन्स आहेत किंवा तुमचे टीचर किंवा सिनियर कोणी असेल तर तुम्ही त्यांना एकदा विचारा की कशामध्ये करिअर करायला पाहिजे किंवा काय म्हणजे. तर थोडी आपल्याला आयडिया पण येते की मी कशामध्ये जॉब करायला पाहिजे किंवा कशामध्ये काय करायला पाहिजे. तर असं आहे सध्या सायबर सिक्युरिटीवर पण खूप जास्त माझा एक रिलेटिव्ह आहे म्हणजे माझ्या मामाचाच मुलगा आहे, त्याने आता सध्या सायबर सिक्युरिटीवरच त्याचं म्हणजे इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेतलेलं आहे. तर तुम्ही ते पण म्हणजे हे करू शकता, रोबोटिक्स, क्लाउड यावर तुम्ही म्हणजे डेटा सायन्स, डेटा ॲनालिस्ट असं बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला भेटून जाईल. तर त्यामध्ये तुम्ही करिअर केलं तर मला तरी असं वाटतं की याला म्हणजे खूप जास्त स्कोप आहे सध्या तरी मार्केटमध्ये. आणि आता मोस्ट प्रोबॅबली सगळंच ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे कोणतीच गोष्ट अशी राहिली म्हणजे आपण कॅश पण अशी घेऊन जास्त म्हणजे कॅश पण अवेलेबल नसते लोकांकडे. आता सगळे ऑनलाईन स्कॅनर वगैरे सगळीकडे चालतं, ऑनलाईन पेमेंट वगैरे. तर मला तरी असं वाटतं की म्हणजे तुम्ही आज थोडा विचार करून की काय चालेल मार्केटमध्ये किंवा कोणत्या गोष्टी आउट ऑफ स्टॉक जाणार नाही तर ते तुम्ही म्हणजे हे
त्याचा थोडा स्टडी करून मग तो क्लास किंवा कोर्स केलेला कधी पण फायदेशीर असेल असं मला वाटतं. आता मी जेव्हा पासआउट झाले किंवा म्हणजे मला जेव्हा करिअर चूज करायचं होतं की आता मी पासआउट झाले तर मग मी आता काय करायला पाहिजे, तर त्यावेळी थोडं डिफिकल्ट होतं त्या लेवलला म्हणजे हे करणं, की मला असं वाटायचं त्यावेळी की मी जावावर करावं. जावा ऐकलेलं होतं जास्त आणि हे पण होतं म्हणजे सिलेबसमध्ये पण जावा होता, म्हणजे मिनी प्रोजेक्ट वगैरे असं जावा लँग्वेज होती, तर त्याचं थोडं फॅमिलियर होते, तर मला वाटायचं की ते आपण करूया. आणि त्याच लेवलला माझा जो मावशीचा मुलगा आहे तो SAPवर म्हणजे तो पासआउट झाला आणि त्याला कॅम्पस प्लेसमेंट भेटलं. म्हणजे तो माझ्यापेक्षा मोठा आहे सिनियर 4-5 वर्षांनी. तर त्याला प्लेसमेंट झालं त्याचं आणि त्याला पण एवढं जास्त असं म्हणजे हे नव्हतं की आता आपल्याला काय ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे किंवा काय करायचं आहे. तर त्याचं प्लेसमेंट झालं आणि त्यांना SAPसाठी सिलेक्ट केलं. तर SAPचं तेव्हा जास्त असं कोणाला हे नव्हतं की SAP म्हणजे काय किंवा SAPमध्ये आता काय असणार किंवा हे जावा वगैरे ह्या लँग्वेजेस सगळ्यांनाच म्हणजे ऑलमोस्ट फॅमिलियर होत्या त्यावेळी. आणि मग त्याला पण असं वाटायचं की आता SAPमध्ये कसं काय वगैरे. मग त्याने ते जॉईन करू म्हणजे कंपनी जॉईन करून घेतली. पण ते SAPमध्ये म्हणजे आता ज्यांना कोणाला माहिती आहे SAPमध्ये खूप जास्त SAP फॉर्मला आहे असं म्हणू शकता किंवा मार्केट खूप जास्त त्याला ग्रोथ आहे मार्केटमध्ये. तर त्याचं म्हणजे करिअर एकदम बूम झालं त्याच्यानंतर, म्हणजे त्याला तो सेट झाला पूर्ण. पण ते असं होतं की म्हणजे त्या लेवलला त्याला पण माहीत नव्हतं की हे पुढे याला किती स्कोप आहे किंवा हे करायला पाहिजे की नाही. जर त्याने तो डिसिजन नसता घेतला त्यावेळी की नाही मला हे करायचं नाही आहे, तर तो इथपर्यंत पोहोचला नसता. तर अशा गोष्टी असतात. तर त्यावेळी घेतलेला म्हणजे आपण घेतलेला डिसिजन थोडा विचार करून जर घेतला तर पुढं फ्युचरमध्ये पण त्याचा आपल्याला फायदाच होतो. तर अशा गोष्टी आहेत. म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण आता करायचंच असेल तर म्हणजे तुम्हाला जर असे ठीक आहे डेटा सायन्समध्ये डेटा ॲनालिस्ट किंवा रोबोटिक्स अशा गोष्टीमध्ये नसेल करायचं तुम्हाला किंवा AI जनरेटिव्ह AI एजंट्स वगैरे असं काही जर नसेल करायचं, तर जर लँग्वेजमध्ये करायचं असेल तर पायथन लँग्वेज वगैरे पण करू शकता तुम्ही. पायथॉनमध्ये कसं मशीन लर्निंग असतं म्हणजे ते थोडं AIशी रिलेटेडच असतं, तर ते पण तुम्ही करू शकता. तर माझं पर्सनल ओपिनियन तर असं आहे. कारण म्हणजे मी आता माझ्यासोबत पण जे फ्रेशर आहे म्हणजे फ्रेशर वगैरे जॉईन होतात आमच्या कंपनीमध्ये पण, जे आमच्या प्रोजेक्टमध्ये येतात, तर त्या मुलांना म्हणजे आता असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपण 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्यांचा 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स 3-4 वर्षांचा एक्सपिरियन्स आपण सेम लेवलला आहोत, एवढं नॉलेज त्या मुलांना आहे आता. तर ते मुलं पण असं आल्यानंतर म्हणतात की आम्हाला जॉईन करण्याच्या आधी असं काहीच माहीत नव्हतं की ह्याच्यामध्ये करायला पाहिजे, आपण त्याच्यामध्ये करायला पाहिजे, असं काहीच माहीत नव्हतं, पण ते जॉईन करून घेतात. मग कधी कधी तसं पण होतं की आपल्याला जर अपॉर्च्युनिटी भेटत असेल तर तुम्ही जॉईन करून घ्या, असा विचार नका करू की नाही मला हेच पाहिजे, नाही मला तेच पाहिजे. फ्रेशर लेवलला कसं असतं अपॉर्च्युनिटी भेटणं खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्ही जर भेटत असेल अपॉर्च्युनिटी तर सोडू नका, जॉईन करून घ्या. आणि जॉईन केल्यानंतर मग तुम्ही हा पण विचार करू शकता नंतर की मला आता मी जावामध्ये जॉईन केलं आहे पण मला पायथॉनमध्ये पाहिजे, मला डेटाबेसमध्ये पाहिजे. तर तुम्ही त्यानंतर पण विचार म्हणजे हे करू शकता, स्टडी करून स्विच करू शकता. कारण 1-2 वर्षापर्यंत हे चालतं की आता मला जावामध्ये नाही करायचं आहे किंवा मला हे नाही पाहिजे, पण मी आली होती अपॉर्च्युनिटी म्हणून केलं, तर तुम्ही ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण स्विच करू शकता. तर तेव्हा ती अपॉर्च्युनिटी असते तुमच्याकडे. पण जर तुम्ही 5-6 वर्ष किंवा 9-10 वर्ष किंवा 10-12 वर्ष एक्सपिरियन्स झाला आहे ना, आता मला नाही करायचं आहे, तेव्हा तुम्ही स्विच करू शकता. पण ते मला नाही वाटत एवढं जास्त बेनिफिशियल किंवा म्हणजे इझी असेल त्यावेळी स्विच करणं. तर तुम्हाला जर म्हणजे आता जर मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटी जर फ्रेशर लेवलला भेटत असेल तर सोडायची नाही. ज्याच्यामध्ये भेटत असेल त्याच्यामध्ये जॉईन करून घ्या आणि भेटल्यानंतर मग तुम्हाला वाटत असेल की आपला डिसिजन म्हणजे आपलं तर गोल काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे काहीतरी वेगळंच आणि भेटलं आहे काहीतरी वेगळंच, तर तुम्ही त्याच्यासाठी ट्राय करू शकतात नंतर की ठीक आहे बाबा मला आता ह्याच्यामध्ये भेटलं XYZमध्ये आणि मला जर PQR पाहिजे तर मग मी त्याच्यासाठी ट्राय करेल. तर ते तुम्हाला भेटू शकतं. 1-2 वर्षामध्ये ट्राय चालूच ठेवायचा आणि म्हणजे आलेली अपॉर्च्युनिटी पण घालवायला नको. नाही तर मग नंतर 2-3 वर्ष पण तुम्ही स्ट्रगल करणार आणि नंतर म्हणणार की यार मी अपॉर्च्युनिटी हातातून गेली माझ्या, मी सोडली, असं नको व्हायला. आणि मी ऑलरेडी ते
म्हणजे मी त्या सिच्युएशनला फेस केलेलं आहे. कारण ज्यावेळी पासआउट झाले त्यावेळी मला लेक्चररशिप करायची होती, पण माझ्या पप्पांचं म्हणणं होतं की तू कंपनीमध्ये जॉब कर. तर मग मी कंपनीमध्ये जॉब तर सर्चिंग सुरू केलं, पण असं म्हणजे एक राऊंड क्रॅक झाला तर दुसऱ्या राऊंडला इश्यू येणार असं तसं थोडं. आणि माझं इंजिनिअरिंग पण रुरल भागामध्ये झालेलं, तिथे काही कॅम्पस हायरिंग वगैरे जास्त नव्हतं होत. तर त्यामुळं थोडं, आणि मी एक मेन म्हणजे त्यावेळी एवढं माहीत नव्हतं, तर क्लास कोर्स पण नव्हता केला कोणताच. तसंच जॉब सर्चिंग करत होते Naukri.com वरून. आणि नंतर मग झालं ते एका कंपनीमध्ये. तर ते पण म्हणजे नेटवर्किंगमध्ये आलं, आणि नेटवर्किंगमध्ये मला तर जॉब करायचंच नव्हतं. माझं तर पहिलं होतं की जावामध्येच करायचं, कारण जावाचं ऐकलेलं होतं, जावामध्येच करायचं. पण ते आलं नेटवर्किंगमध्ये. मग म्हटलं चला ही अपॉर्च्युनिटी आपण नको घालवायला. काय म्हणजे जेवढी सॅलरी असेल तेवढी असेल, तर ॲटलिस्ट रूम रेंट वगैरे तर त्यामधून जातो. तर मग मी ती जॉईन करून घेतलं, आणि ती जॉईन केल्यानंतर मी माझं इकडे सर्चिंग चालूच ठेवलं. आणि त्यानंतर मग मला भेटून गेलं. मग मला .NETमध्ये भेटलं. तर मग मी म्हटलं की चला यार, जावा .NET एवढा काही डिफरन्स नाही आहे, आपण .NETमध्ये टेक्निकल तर भेटते, म्हणून मग जॉईन करून घेतलं .NETमध्ये. तर तेव्हापासून जे स्टार्ट केलं मी करिअर तर .NET आणि अँग्युलरमध्येच केलं. तर पहिले एकदम म्हणजे ASP.NET वगैरे आणि Angular 2 पासून मी स्टार्ट केलेलं आहे. आता मी .NET कोअरमध्ये आणि Angular 22 जे की अपडेटेड लेटेस्ट व्हर्जन आहेत त्यामध्ये मी काम करत आहे सध्या. तर अशी माझी जर्नी होती. तर तुम्ही पण हा निर्णय जो घ्यायचा आहे तो एकदम विचार करून घ्या. आणि जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जर पाहायचा असेल की जॉब सर्चिंग कसं करायचं, किंवा कोणते प्लॅटफॉर्म यूज करायचे, किंवा जॉब सर्चिंगसाठी किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन वगैरे कसं करायचं, किंवा काही या गोष्टींची जर काही म्हणजे हेल्प हवी असेल, किंवा मी व्लॉग बनवावा असं वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओज पाहायला आवडतील ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ही कमेंट ॲक्च्युली मला खूप दिवसापूर्वीच आलेली आहे, पण वर्कलोड ऑफिसचा खूप जास्त होतं, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला काही म्हणजे मी पूर्ण विसरूनच गेले होते. पण आता सध्या म्हणजे जे थोडा एक सेशन झालं ऑफिसमध्ये, त्या सेशनवरून मला रिमाइंड झालं की अरे मला म्हणजे कोणीतरी एक कमेंट आली होती, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ बनवा यावर. तर म्हटलं आज वेळ काढून आपण तो व्हिडिओ बनवूया. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला कोणते पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, बेनिफिशियल आहे का, म्हणजे तुम्हाला यामधून हेल्प भेटली का, हे पण मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.